morning students, welcome to our social science lecture. Okay, so students, in previous lecture we studied about the lesson number 2 and upbringing from infancy. Upbringing from infancy, and in previous lecture I asked the question what is meant by infancy. So infancy means in the baby stage. Okay, so students, today we study about the lesson number 3. The lesson name is how we learn. How we learn. So students, in this lecture we study about the, let us find out how we find out and which we find out. So let us find out how we learn from others. How we learn from others. How we learn from others. So tell me your own opinion. Please tell me your own opinion. आपण जे इतर लोक आहेत त्यांच्याकडून काय काय शिकतो. ओके, सो टेल मी. सो स्टुडंट्स, आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्याकडून आपण काय काय शिकतो, तर आपण इतरांशी बोलायचं कसं. ओके, म्हणजे काय शिकवतो, हाव वी लर्न फ्रॉम अदर्स. दे टीच अस, ते आपल्याला काय करत असतात, शिकवत असतात. ओके, वी ऑब्झर्व, आपण काय करत असतो, ते काय करतात हे ऑब्झर्व करत असतो. सो राईट हियर दे टीच अस. दे टीच अस. व्हाय दे टीच अस? बिकॉज वी ऑब्झर्व. आपण काय करतो, त्यांना ऑब्झर्व करतो ते काय काय करतात आणि त्यांचं त्याचं ते जे करतात ते पाहून आपण त्यांचं काय करत असतो, ते जे करतात ते आपणही करायला पाहत असतो. मीन्स दॅट सेकंड पॉइंट इज वी ऑब्झर्व. ओके, then which points we learn from the other persons? We experience. We experience means that we experience means आपण त्याचा प्रयोग करत असतो. पहिल्यांदा काय करतो, ते आपल्याला शिकवत असतात. ते जे शिकवत आहेत, ते जे करत आहेत ते आपण ऑब्झर्व करतो. ऑब्झर्व केल्यानंतर त्याचा आपण एक्सपिरियन्स करतो. ओके, त्याचा अनुभव घेतो. देन नेक्स्ट इज वी इमिटेट. त्यानंतर आपण काय करतो, त्याला इमिटेट करतो. वी इमिटेट. त्यानंतर आणखीन काय करू शकतो, टेल मी युअर ओन ओपिनियन. टेल मी युअर ओन ओपिनियन. वी आर इन्फ्लुएन्स्ड. वी आर इन्फ्लुएन्स्ड. वी आर इन्फ्लुएन्स्ड. then we choose. आणि त्यानंतर आपण काय करतो, चूज करतो. वी चूज. ओके, सो स्टुडंट्स, how we teach or how we learn from the others? So we learn from others. They teach us. They teach us. We observe. After the teaching we observe that. We experienced. Then we experience. Then we imitate. आपण imitate करतो. We are influenced. आपण त्यातून influence होतो. We choose. आणि त्यानंतर आपण choice करायला शिकतो. Okay, so students, first of all I read the lesson. Listen carefully. As we grow, आपण ज्यावेळी वाढत असतो, we learn many things from the people around us. आपल्या अवतीभोवती जे काही पीपल आहेत त्यांच्याकडून आपण वेगवेगळं काहीतरी शिकत असतो. फॉर एक्झाम्पल आवर फादर, आवर मदर, आवर टीचर, आवर फ्रेंड्स. ओके, थिंग्स वी लर्न अफेक्ट अस इन व्हेरियस वेज. आणि हे जे लोक आहेत अवतीभोवती असणारे, त्यांचा जो काही आहे, त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यांचे जे काही राहणीमान आहे, त्यांचा बिहेव आहे, त्याच्यावरती त्याचा आपल्यावरती काय होत असतो, परिणाम होत असतो. एव्हरीथिंग दॅट वी लर्न इज नॉट टॉट बाय पीपल. एव्हरीथिंग दॅट वी लर्न इज नॉट टॉट बाय पीपल. आणि प्रत्येक गोष्ट आपण जे शिकत असतो ते लोकांनी सांगितल्याप्रमाणेच करत नसतो. वी लर्न मेनी थिंग्स बाय लुकिंग अँड फीलिंग. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपण पाहून आणि त्याला अनुभव घेऊन शिकत असतो. हियर गिव द एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, इन स्कूल वी लर्न टू रीड बाय सीइंग हाऊ द टीचर होल्ड द बुक अँड रीड्स. ओके, इन इंग्लिश लेक्चर I read the lesson. It's a matter of practice. Okay,
and then you observe how the teacher read this lesson, and then you perform your activity or you start the reading. Means that you observe how the teacher is reading. Okay, so we learn many things by looking and feeling. For example, in school we learn to read by seeing how the teacher hold the book and reads. We listen and imitate. Imitate means to copy or follow. आपण काय करतो, टीचर कसं रीडिंग करतायत, कसं बुक हातामध्ये घेतलेलं आहे ते पाहतो आणि तशीच ॲक्टिव्हिटी करतो. दॅट इज कॉल्ड द इमिटेट. त्याची आपण कॉपी करतो, फॉलो करतो. हाऊ शी सेज द वर्ड्स, ते कसं बोलतात, रीड करताना त्यामधील शब्द ते कसे उच्चारतात ते पाहतात. We learn to play a game and its rules when we play it or see others playing it. We learn to play a game. आपण गेम्स म्हणजे खेळ खेळायला शिकतो. And its rules when we play it or see others playing it. आणि हाच खेळ इतर लोक कसे खेळतात हे पाहून त्याचे जे रूल्स आहेत ते आपण काय करत असतो, शिकत असतो. किंवा ते रूल्स त्याचं जे म्हणजे ते रूल्स आहेत ते आपण काय करतो, ते आपल्याला लागू करून घेतो. आपण ते रूल आपण पाळायला लागतो. We learn our habits by looking at our parents and elders who model them for us. Model means to use or show an example to be followed. आपण एखादं मॉडेल म्हणजे समोर आपले बाबा आपले जर मॉडेल असतील किंवा आपला आदर्श असतील तर आपण काय करतो, त्यांच्यासारखं वागायला शिकतो. ओके, बाबांना जर आपल्या सकाळी लवकर उठायची सवय असेल तर आपणही त्यांच्यासारखं लवकर उठतो. बरोबर. आपल्या आईला जर सगळं जेवण व्यवस्थित खाण्याची सवय असेल तर आई कसं करते, ते पदार्थ पौष्टिक पदार्थ कसं खाते हे बघून आपणही त्याची ॲक्टिव्हिटी करतो. मीन्स दॅट वी लर्न अवर हॅबिट्स बाय लुकिंग एट अवर पॅरेंट्स अँड एल्डर्स हू मॉडेल देम फॉर अस. अवर क्लासमेट्स अँड फ्रेंड्स ऑल्सो अफेक्ट अवर अपब्रिंगिंग. आणि आपल्या पालनपोषण होत असताना आपले जे क्लासमेट आहेत, आपले फ्रेंड्स आहेत, त्यांचाही आपल्यावरती इफेक्ट होतो. वी सी हाऊ दे स्पीक, व्हॉट दे वेअर, हाऊ दे स्टडी अँड व्हॉट दे प्ले. ते काय खेळतात, ते काय बोलतात, ते काय कसल्या प्रकारचे कपडे वापरतात, ते अभ्यास कसे करतात, ह्या गोष्टी आपण पाहत असतो. लर्निंग फ्रॉम देम अफेक्ट्स ऑर थिंकिंग आवर थिंकिंग, ॲक्शन्स अँड बिहेवियर. आणि आपण मग त्यांच्याकडून ते जे करत असतात त्याच्यावरून आपण आपलं थिंकिंग कसं करायचं, आपल्या ॲक्शन्स कशा आहेत, आपलं बिहेवियर कसं आहे हे त्याच्यावरती डिपेंड राहतं. मीन्स दॅट आपण नेहमी चांगला फ्रेंडशिप केली पाहिजे. ओके, आपण चांगल्या वातावरणात राहिलं पाहिजे, आपण चांगला विचार केला पाहिजे आणि अशाच व्यक्तींशी आपण काय केलं पाहिजे, फ्रेंडशिप केली पाहिजे. वी मस्ट लर्न गुड हॅबिट्स अँड बिहेवियर फ्रॉम अदर पीपल्स. From other peoples we learn the good habits and behavior. त्या लोकांच्याकडून आपण चांगल्या सवयी लावून घेतो, त्यांच्याकडून आपण चांगला बिहेवियर शिकत असतो. While growing up, ज्यावेळी आपण वाढत असतो, we also learn about our likes and dislikes while doing different things. आणि आपण काय करत असतो तर आपल्या वेगवेगळ्या आवडीचं आणि वेगवेगळ्या न आवडतं अशा आपण डिफरंट थिंग्स काय करत असतो, शिकत असतो. फॉर एक्झाम्पल, मोनू लाईक्स बुक्स. मोनूला खूप बुक्स आवडतात. एव्हरीवन टेल्स हिम दॅट ही इज अ गुड रीडर. आणि तिला बुक्स आवडतात कारण ती त्यामध्ये रीडिंग करण्याचा तिला खूप छंद आहे. मग प्रत्येकजण म्हणतो की तिचं रीडिंग खूप सुंदर आहे, ती खूप सुंदर वाचते. द टीचर ऑलवेज आस्क्ड हिम टू रीड अलाउड इन क्लास. आणि टीचर नेहमी तिला सांगतात की तू मोठ्यानं क्लासमध्ये रीडिंग कर. मोनू सिस्टर सोनू लव्स टू प्ले व्हिडिओ गेम्स. आपण मोनूची जी सिस्टर आहे, बहीण आहे सोनू, तिला मात्र व्हिडिओ गेम खेळायला आवडतं. मोनू डज नॉट लाईक टू प्ले देम. पण मोनूला गेम्स खेळायला आवडत नाही. ही लॉसन टू सोनू एव्हरी टाइम द प्लेज अ व्हिडिओ गेम. We learn to make different choices in a different situations. आणि ती मग शिकली काय तर वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळ्या चॉईसेस करायला शिकली. जसं मोनू आणि सोनूचं आहे तसंच आपलंही असतं. ओके, तिथं आपण आपल्याला ऑब्झर्व करायचं, आपल्याला काय आवडतं काय नाही आवडतं हे लक्षात आलं की आपल्याला हाऊ वी लर्न हा लेसन समजतो.
Question first. Read the given situations and answer the questions. A. Mother gave Ira green vegetables for dinner every night, but Ira would not eat them. इराची आई तिला नेहमी हिरव्या भाज्या खायला देते पण इराला ते आवडत नाही. इरा has started going to school. Her teacher tells her that vegetables are good for us. Now she eats all the vegetables. ती ज्यावेळेला स्कूलला जायला लागली त्यावेळेला तिच्या टीचरने सांगितलं की सगळ्या व्हेजिटेबल्स खाणं शरीरासाठी चांगलं असतं. त्यावेळेपासून तिने व्हेजिटेबल्स खायला सुरुवात केली. हू टॉट इरा टू ईट व्हेजिटेबल्स? इराला व्हेजिटेबल्स खाण्यासाठी कोणी सांगितलं? द आन्सर इज टीचर. A. Answer is teacher. B. Sanju was afraid of water. He would stay away from ponds, lakes and rivers. Now he has started swimming classes with his friends Golu. He is not afraid to water anymore. So answer B. Who did Sanju overcome his fear of water? Answer is Golu. Okay. Then C. Nona and Tina were sisters. As soon as Tina woke up, she would watch TV, while Nona would wake up and make her bed, brush her teeth and have a bath. She would then sit and study. Nona did well in the class. Now Tina follows the same routines as Nona. Why did Tina start following a new routine? मग जी टीना आहे तिने तिचं न्यू रुटीन का सुरू केलं? सो नाव नोना डिड वेल इन द क्लास. नाव टीना फॉलोज द सेम रुटीन्स एज नोना. अँड क्वेश्चन इज व्हाय डिड टीना स्टार्ट फॉलोइंग अ न्यू रुटीन? मग टीनानं नवीन रुटीन सुरू का केलं? सो बिकॉज का तर ती जी मोना आहे त्या मोनाचं जे काही बिहेव आहे तिचं जे वागणं आहे त्याचा परिणाम कोणावरती झाला? टीनावरती झाला. Okay, so answer students, so answer is Tina learned the same routine from their sister of Nona. Okay, so students, write these answer of questions and already I tell you the answers of these questions. Then you solve question number 2 and 3 and send me with a WhatsApp. Okay, thank you.